चला नमस्कार, मी पी थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER त्याचबरोबर तुमचा आरोग्य विभाग, येणारी तुमची शिपाई फार्मसी एक्झाम, त्याचबरोबर रेल्वे फार्मसिस्टची एक्झाम्स, तिन्ही किंवा चारही जे महत्त्वाच्या एक्झाम होणार आहेत. तर त्या एक्झामबद्दल महत्त्वाचा सिलेबस आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवल्या जाणाऱ्या DMER आरोग्य विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम, तर या तिन्ही आणि आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची RRB या चारही एक्झामचा आढावा थोडक्यामध्ये सिलेबस महत्त्वाची अपडेट देईल, एक्झामचा पॅटर्न डिस्कस करेल. खूप महत्त्वाची अपडेट होणार आहे त्या सर्व लोकांसाठी जे एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत. नवीन लोकांसाठी एक्झामचा पॅटर्न माहिती नसेल तर जुना पॅटर्न थोडक्यामध्ये आपण डिस्कस करू. त्याचबरोबर तुमच्या बऱ्याच लोकांची तुमच्या इन्क्वायरी आहे की कोचिंग क्लासेस चालू सध्या कधी होणार आहेत. तर सध्या मी वेबसाईटच्या कामामध्ये बिझी आहे. तुमच्यासाठी सिलेबसनुसार कंटेंटचं काम चालू आहे. जेवढाही सिलेबस आरोग्य विभागाचा दिलेला आहे सिलेबस कॉपीमध्ये, जेवढाही माझ्याकडून पॉसिबल होईल जेवढे स्टँडर्ड पुस्तकं आहेत तर तेवढ्या पुस्तकातनं स्वतःचं नोट मेकिंग चालू आहे. त्याच्यामुळे सध्या जेवढे पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेल या वर्षभरामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं, कोचिंग जरी सध्या अवेलेबल झाली नसली तरी टेस्ट सिरीज तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत आहे. रोज तुम्हाला जवळपास 1 ते 2 टेस्ट सिरीज वेबसाईटवरती लाईव्ह होत आहे. आपली pvthorat.com ही महत्त्वाची वेबसाईट, त्याच्यावरती तुम्हाला मी रोज आरोग्य विभाग असेल, DMER असेल, RRB असेल, जेवढेही महत्त्वाच्या टेक्निकलच्या क्वेश्चन्स आहेत फार्मसी ऑफिसरसाठी तर तेवढ्या लाईव्ह टेस्ट सिरीज तुम्हाला प्रॅक्टिससाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची फीस तुम्हाला तिथे लागणार नाही. फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. त्याच्यावरती पुन्हा सेपरेट व्हिडिओ देईल की टेस्ट कशी अटेम्प्ट करायची माहीत नसेल तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाचं आता जाणून घेऊयात आपण की जो सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये आपण जर कन्सिडर केलं तर DMER, त्याच्यानंतर तुमचं आरोग्य विभाग, या दोन्ही डिपार्टमेंटचा जर आपण सिलेबस बघितला तर दोन्ही डिपार्टमेंटचा सिलेबस आपल्या फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी या पोस्टसाठी सेम टू सेम आहे. आता ही सिलेबस कॉपी जर तुम्ही DMERच्या साईटवरून डाउनलोड केली, DMER मुंबई, आणि आपली आरोग्य सिलेबस कॉपी तुम्ही बघितली आरोग्य विभागाची, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये डिफरन्स सापडणार नाही. अशा प्रकारचा हा आपला DMER आणि आरोग्य विभागाचा सिलेबस जो आहे तो 100% सेम टू सेम आहे. हे झालं सिलेबसबद्दल. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण या एक्झामसाठी प्रिपेअर करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचा एक्झामचा पॅटर्न आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही पुस्तकामध्ये आपल्याला जर चेक केलं तर PYQचे जे प्रश्नपत्रिका आहेत आपल्याला, तर त्या किती आपल्याला अवेलेबल होतील पॅटर्न समजण्यासाठी. तर फार्मसी ऑफिसर, इंडियन आर्मी किंवा टार्गेटचं आपलं कोणतेही पुस्तक चेक केलं तुम्हाला तर त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे भेटून जातील, जसे की फार्मसी ऑफिसरमध्ये मी टाकलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही इथे चेक केलं तर आपल्याला जी एक्झाम झाली होती 2021मध्ये पेपर फुटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये, तर त्याचा एक पेपर आहे जो की आरोग्य विभागाने कंडक्ट केलेला तुमची TCS असेल किंवा BPSचा पॅटर्ननुसार आहे. त्याच्यानंतर 2018चा कोल्हापूरचा पेपर आहे. हे 2-3 पेपर तुम्ही जर महाराष्ट्राचे बघितले तर ते पेपर आहेत. त्याच्यानंतर टार्गेट पुस्तकामध्ये जर तुम्ही खाली इंडेक्स चेक केला तर तुम्हाला कारागृहाची 2025ची आता रिसेंट पेपर मी ॲड केलेला आहे, जे की 31 जानेवारी 2025ला पेपर बाहेर त्याचा पडलेला होता किंवा ॲन्सर की आलेली होती. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2023ला ज्या एक्झाम राबवल्या गेल्या, TCS IBPSने एक्झाम घेतली तर त्याच्यासुद्धा 2023ची प्रश्नपत्रिका. त्याचबरोबर 2023मध्ये जूनमध्ये DMERमध्ये भरपूर मोठी पोस्ट ज्या होत्या आपल्या होत्या, 200-250 जागा होत्या, त्याच्यासुद्धा ह्या 2 शिफ्टचे पेपर तुम्हाला मी दिलेले आहेत. म्हणजे हे 2, त्याच्यानंतर 3, हे 4 आणि वरचे जवळपास 2 ते 3 म्हणजे 6 ते 7 प्रश्नपत्रिका आपल्याकडे एक पॅटर्न समजण्यासाठी ज्या आहेत त्या सफिशियंट आहेत. 7 प्रश्नपत्रिका तुम्ही केअरफुली जर सॉल्व केल्या टेक्निकलच्या किंवा बघितल्या तर तुम्हाला केअरफुली किंवा सरळ सर्व एक्झामचा जो पॅटर्न आहे की TCS किंवा BPS कशा प्रकारचा पेपर सेट करतो टेक्निकलचा फार्मसी ऑफिसरचा, तर तुमच्या ते सगळं क्लिअर होऊन जाईल. आता हे लक्षात आलं की पेपर कोणते आपल्याला बघायचे आहेत की येणाऱ्या एक्झामसाठी. मग तुमची नवी मुंबईची एक्झाम असेल, तुमची आरोग्य विभागाची एक्झाम असेल, त्याचबरोबर तुमची DMERची एक्झाम असेल. आता नवी मुंबईचा जी तुम्हाला मी त्याच्याबद्दल बोललो की ही जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ही चालू आहे. 27 मार्च 2025ला तुमची ॲड आली होती, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की औषध निर्माण अधिकारी गट कच्या ज्या आहेत त्या टोटल 12 पोस्ट आहेत. आणखीनही ॲप्लिकेशन फॉर्म चालू आहे. जर लोक नवीन व्हिडिओ बघत असतील, नवीन सबस्क्रायबर असतील, ज्या लोकांना माहिती नव्हतं आतापर्यंत फॉर्म भरला सुरू झालेले आहेत, कारण तुमच्यापैकी बरेच जण नंतर मला कॉल करून विचारतात की ॲडव्हर्टाईजमेंट चालू आहे की बंद आहे. तर पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट सांगतो की 11/5/2025पर्यंत रात्री 12 वाजेच्या आत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. आणखीन भरपूर दिवस तुमच्याकडे आहेत. कसे ॲप्लिकेशन करायचे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे की रजिस्ट्रेशनपासून तर पेमेंटपर्यंत कसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिटेल तुमचे भरायचे आहेत,
कसं क्वालिफिकेशन आहे, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी, बाकीचे B.Pharmच्या विद्यार्थ्यांसाठी, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना एरर येत आहे, B.Pharmच्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा अनुभव दिलेला आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची तुमची ॲड चालू आहे. शिपाई फार्माची ॲड संपलेली आहे आणि RRBची ॲड महत्त्वाची आता तुमची 28 तारखेपासून त्याची एक्झाम चालू होणार आहे. आता इथपर्यंत क्लिअर झालं की तिन्ही एक्झामचा जर पॅटर्न आपण बघितला तर नवी मुंबईचा आणखी सिलेबस आउट झालेला नाही, पण पॅटर्न आपल्याला कळालेला आहे की 60-40चा पॅटर्न आहे, म्हणजे जुनाच पॅटर्न आहे जो की आरोग्य विभाग आणि DMRला लागू होतो. तर हे जे लक्षात आलं तिन्ही एक्झामचा पॅटर्न तुमचा. आता महत्त्वाचं थोडक्यामध्ये आपण कसे प्रश्न हे तुमचे विचारले गेलेले होते तर ते आपण थोडक्यामध्ये इथे बघायचा प्रयत्न करूया. पहिला आपण जर पेपर बघितला कारागराचा की जो की तुम्हाला मी पहिल्या त्याच्यामध्ये टाकलेला आहे, त्याच्यामध्ये जवळपास 40 प्रश्न हे टेक्निकलचे विचारलेले होते आणि त्या 60-40 पॅटर्नवरती हा पूर्ण पॅटर्न आधारित होता, ज्याच्यामध्ये सिलेबस कॉपी मला धरून प्रश्न विचारले गेलेले होते. ज्याच्यामध्ये फर्स्ट इसेन्शियल मेडिसिन लिस्ट वॉज पब्लिश्ड. पहिली इसेन्शियल मेडिसिन लिस्ट जी आहे ती कधी पब्लिश झाली होती, त्याच्याबरोबर चिल्ड्रनसाठी कधी पब्लिश झाली होती. आता FDAची जर साईट तुम्ही चेक केली तर तुम्हाला दोन्ही प्रश्न तिथेच सापडून गेलेले असते. त्याच्यामुळं 24 पॉईंट कधी सापडत नसेल पुस्तकामध्ये किंवा अडचणीत असेल पुस्तकात सापडला तर आपल्याला जाऊन गुगल करायचे, तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं सापडून जातील. आणि खाली जर तुम्ही बघितलं तर की हे पॉईंट सिलेबसला धरून होते किंवा नाही तर तुम्हाला लगेच इथं गोष्टी क्लिअर होतील. खाली जर तुम्ही इथं सिलेबस बघितला आपला फार्मसी ऑफिसरचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. इसेन्शियल मेडिसिन लिस्टवरती प्रश्न विचारले होते जे की तुम्हाला खाली इथं मेन्शन केलेले आहे, बघू शकता तुम्ही. EDL आणि ECL स्टँडर्ड लिस्ट ऑफ द ड्रग कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन द हॉस्पिटल. आता या जो पूर्ण सिलेबस आहे तुमचा स्पेशली टेक्निकलचा तर याच्यावरती एक पॉईंट घेऊन मी नोट मेकिंग चालू केलेलं आहे आणि वेबसाईटवरती तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं काही कंटेंट पण देत आहे आणि टेस्ट सिरीजसुद्धा देत आहे. जसं जसं वेळ कंप्लीट होऊन जाईल ही प्रोसेस तसं तुम्हाला मी त्याचं अपडेट देईलच. तर हे लक्षात आलं की सिलेबसला धरूनच इथं आरोग्य विभागाने प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. दोन्ही स्क्रीन ज्या आहेत त्या स्प्लिट केल्या तुम्हाला कळण्यासाठी, आता जरा जास्त क्लिअर होईल इथल्या इथेच. फर्स्ट एडिशन ऑफ द ब्रिटिश फार्माकोपिया, पहिलं ब्रिटिश फार्माकोपियाचं एडिशन तुम्हाला विचारलं होतं आणि साईडला सिलेबस इथं टाकून दिलं मी. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया पॉईंट दिलेला आहे. त्याच्यामुळे काहीच अडचण नव्हती आपल्याला की हे वाचण्यासाठी किंवा डिटेलमध्ये याच्या नोट पेकिंग जर आपण केलं असं इथल्या इथंच आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. त्याच्यानंतर हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी, ज्युरिस्प्रुडन्स, हेल्थ एज्युकेशन, कम्युनिटी फार्मसी याच्यावरती बऱ्याच तुम्हाला भर आता येणाऱ्या एक्झाममध्ये दिसत असेल. याचं कारण 2020मध्ये जे एज्युकेशन रेग्युलेशन आपलं चेंज झालं त्याच्यानुसार बऱ्याच विषयामध्ये नव्याने व्हॅल्युएशन करण्यात आली. काही विषयाचे नावं चेंज करण्यात आलं, जसं की ज्युरिस्प्रुडन्स सोशल फार्मसी आपलं फॉरेन्सिक फार्मसी किंवा करण्यात आलं. सोशल फार्मसी एक नवीन सब्जेक्ट थोडक्यामध्ये रिवाईज आणि ॲड करण्यात आलं. हेल्थ एज्युकेशन, कम्युनिटी फार्मसीमध्ये नवीन काही महत्त्वाचं कंटेंटची व्हॅल्युएशन झाली. त्याच्यामुळे आणि आपली जी पोस्ट आहे ही अप्लाइड पोस्ट असल्यामुळे जेही आपल्या जॉब रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतात त्या आपल्याला एक्झाममध्ये ह्या मुद्दामपणे विचारल्या जात आहे. त्याच्यामुळे ह्या 3-4 विषयाला आपल्याला केअरफुली बघायचं आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ द ऑब्झर्वेशनल स्टडी युजर टू असोसिएट ऑफ अ सस्पेक्टेड रेअर ॲडवर्स ड्रग इव्हेंट्स यूज अ पर्टिक्युलर ड्रग. ADRवरती प्रश्न विचारला तुम्हाला. ADR हे जनरल फार्मॅकॉलॉजीमधील महत्त्वाचा सब टॉपिक तो तुझा तुम्हाला इथं दिलेला आहे, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. त्याच्यानंतर खालचासुद्धा ADRवरती खाली दिलेला आहे. त्याच्यानंतर ड्रग ट्रीटमेंट, डायग्नोसिस अँड क्युअर हे सुद्धा तुमच्या जनरल फार्मॅकॉलॉजीमध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्सचे महत्त्वाचे प्रश्न तुम्ही बघू शकता. अनऑर्गनायझ्ड ड्रग तुमची कोग्निशनवरती प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रकारचा हा पूर्ण पॅटर्न तुमचा आरोग्य विभागाचा तुम्ही या एक्झाममध्ये बघू शकता की तो रिसेंट तुम्हाला प्रश्नपत्रिका यासाठी दाखवली कारण 2025मध्ये सध्या रिसेंट प्रश्नपत्रिका आपल्यासाठी आहे, जे की ज्यामधून तुम्ही पॅटर्न बघू शकता की कसा विचार. त्याच्यानंतर सुटिक्समध्ये तुमचं टॅबलेट आहे, तुमचे कॅप्सूल आहे, कॉस्मेटिक्स आहे, अशावरती प्रश्न तुम्हाला विचारताना दिसत असतील. काही FDAचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. तर अशा प्रकारचा जो पूर्ण पॅटर्न जर आपण सिलेबस कॉपीला धरून जर इथं बघितला तर तुम्हाला कुठेही जास्त सिलेबस कॉपीच्या बाहेर जाताना आरोग्य विभाग दिसतला नसेल. त्याच्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिकेचा जर आपण विचार केला तर जुन्यासुद्धा प्रश्नपत्रिका ज्या की आरोग्य विभागासाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर त्यासुद्धा तुम्हाला महत्त्वाच्या ठरतील. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे पेपरचं ॲनालिसिस आहे ते एकदम जास्त पद्धतीनं क्लिअर होईल. त्याच्यामध्ये तुमचं मराठीचं ग्रामर असेल, इंग्रजीचं ग्रामर असेल, त्याचबरोबर बाकीचा GS-GKचा पोर्शन असेल तर तो सर्व डिटेलमध्ये तुम्हाला औषध निर्माण अधिकारी पुस्तकात कव्हर केलेला आहे. व्यवस्थित सगळ्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं तर नक्कीच तुम्हाला जो पॅटर्न आहे तो समजून जाईल. त्याच्यामध्ये जी 2021ला आपली महाराष्ट्रामध्ये रिएक्झामिनेशन झाली होती तर त्याचा थोडक्यात पेपर इथं दिलेला आहे मी.
60-40चा पॅटर्न तुम्ही इथं बघू शकता, ज्याच्यामध्ये री एक्झाम झाली असल्यामुळे फक्त टेक्निकलवरती प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वर प्रश्न कसे विचारले. ट्रान्सपोर्ट ऑफ द ड्रग अक्रॉस द मेम्ब्रेन फ्रॉम द हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, जनरल फार्मॅकॉलॉजी. त्याच्यानंतर लॅटिन टर्म तुमची विचारली, एडी लिबिटस, हे तुमच्या सुटिक्समध्ये पहिल्या टॉपिकमध्ये कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर रूट आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, बायो अवेलेबिलिटी तुम्हाला 100% कशाची आहे ते विचारले. जनरल कॉलॉजीमधील रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन होती ड्रग आहे टॉपिक आहे किंवा प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशनवरती अँटी इलेक्ट्रोटिक क्लोबेसामाइनची तुम्हाला जी ॲडव्हर्ट ड्रग रिएक्शन विचारली आहे ती सुद्धा ADRमध्ये कव्हर होईल. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मिक्सचर इज अ होमोजिनस, तुमचा सुटिक्समध्ये येऊन जाईल प्रश्न. त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे व्हिटॅमिनवरती प्रश्न विचारले, तुमच्या बोनवरती बॉडीवरती प्रश्न विचारले, CNS, ANS, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, अशा बरेच प्रश्न तुम्ही व्यवस्थित जर याचा ॲनालिसिस केलं तर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. आता कोलॉजीचा जर आपण विचार केला तर जनरल फार्माकोलॉजी असेल, त्याच्यानंतर तुमचं ॲडव्हर्ट ड्रग रिॲक्शन असेल, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असेल. तर हे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तुमचं अँटीडोट, देअर पॉयझनिंग असेल, ड्रग ऑफ चॉईस असेल, तर हे टॉपिक आपल्याला व्यवस्थित केअरफुली चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर 18चा महाराष्ट्रामध्ये झालेला कोल्हापूरची प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 40 प्रश्न बघू शकता की कसे विचारले गेलेले आहेत. आता प्रत्येक टॉपिक पॉसिबल होईल तसं याच्यामध्ये एक एक विषय आपण घेऊया. जसं की सुटिक्स जर मी याचं ॲनालिसिस करून घेतलं तर तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल की सुटिक्समध्ये टॅबलेटवरती प्रश्न विचारला आहे, कॅप्सूलवरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ॲनालिसिस बघूयात. त्याच्यानंतर त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले आहेत, फॉर्मवरती विचारला आहे, शेड्यूलवरती विचारला आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याच्यावरती व्हिडिओ देऊन ॲनालिसिस देण्याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रयत्न करेल. तर अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका होत्या. आणि सिलेबस जर आपण बघितला तर पुन्हा एकदा सांगतोय, आरोग्य विभाग तुमची DMER आणि नवी मुंबईचा आणखी सिलेबस आलेला नाही, पण 60-40 असल्यामुळे तिन्ही एक्झामचा सिलेबस जो आहे तो आपल्याला सारख्या पद्धतीमध्ये किंवा सेम टू सेम आपण म्हणू शकतो. आणि पेपर प्रश्नपत्रिका आरोग्य विभाग आणि DMERच्या त्याचबरोबर मागच्या जिल्हा परिषदेच्या अवेलेबल आहेत. व्यवस्थित जर सॉल्व केल्या तर तुम्हाला नक्कीच हा पॅटर्न समजून जाईल. अशा प्रकारची अपडेट होती. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी नवी मुंबईचा फॉर्म फिलअप करून घ्या. शिपाई फार्माचे एक्झाम आणि तुमची DMA आपली RRBची एक्झाम 28 तारखेला चालू होईल. शिपाई फार्मा एक्झामची आणखीन डेट आलेली नाही. आणि तुमची नवी मुंबईची ॲप्लिकेशन फॉर्म 11 तारखेला संपल्यानंतर त्याचीसुद्धा 1-1.5 महिन्यामध्ये एक्झाम ह्या पार पडतील. तर अशा प्रकारचा पूर्ण हा एक्झामचा तुमचा पॅटर्न आणि सिलेबस होता. व्यवस्थित तुम्ही याचा ॲनालिसिस करून येणाऱ्या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता. बाकी पुस्तकं आपल्या वेबसाईट pithora.com वरती अवेलेबल आहे, तिथून परचेस करू शकता किंवा Amazon फ्लिपवरती सुद्धा अवेलेबल आहेत. काही अडचण असेल तर मला स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल, मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. त्याच्यानंतर एवढंच, भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.